कोल्हापुरी खवय्यांचा आनंद होईल डबल. हो, कारण महालक्ष्मीच्या कृपेने अल्पावधीतच कोल्हापूर वासियांच्या मनामनात घर केलेल्या हॉटेल नैवेद्यमची कोल्हापूरमधील दुसरी शाखा आपल्या सेवेत शनिवार 14 मार्च पासून देवल क्लब खासबाग इथे. तर मग शुद्ध शाकाहारी थाळी आणि आमरस थाळी एन्जॉय करायला येत आहे ना. शुद्ध शाकाहारी जेवणाची जणू पर्वणी. उत्कृष्ट चविष्ट स्वादासाठी नैवेद्यम समर्पयामी. हॉटेल नैवेद्यम, रुईकर कॉलनी, छत्रपती संभाजीराजे पुतळ्या शेजारी आणि देवल क्लब खासबाग कोल्हापूर. तसेच पुणे येथेही शाखा उपलब्ध. भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे बसस्थानक परिसरामध्ये व दत्त मंदिर परिसरामध्ये अपघाताचे वाढलेले प्रमाण रोखण्यासाठी थर्मोप्लास्टिक पेंट करून अपघातांना आळा घालावा अशी मागणी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे व गारगोटीचे उपअभियंता महेश कांजर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की गेल्या 1-2 महिन्यांमध्ये या 2 ठिकाणी प्रचंड प्रमाणात अपघात झाले आहेत. या अपघातामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक प्रवाशांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले. 1 वर्षापूर्वी प्रथमेश दिलीप कुंभार या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अपघात होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. आकुर्डे येथील दत्त मंदिर परिसर व बसस्थानक परिसरामध्ये असे अपघात वारंवार होत असून अनेक प्रवाशांना गंभीर दुखापती होत आहेत. त्यामुळे आकुर्डे तालुका भुदरगड येथील दत्त मंदिर परिसर व बसस्थानक परिसरामध्ये थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर करून या अपघातांना आळा घालावा अशी मागणी आकुर्डे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. त्यास अनुसरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांना निवेदन दिले. यावेळी श्री बाळूमामा दूध संस्थेचे चेअरमन शंकर जठार, सागर कुपटे, मोहन सूर्यवंशी, प्रवीण पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.